ॲडव्होकेट विलास नाईक यांच्या एक ना धड या अनुभव कथनाचे ध्वनिमुद्रिकेतील मनोगत त्यांच्याच आवाजात। आम्ही दोघे भाऊ अण्णांना घेऊन दिवाळीच्या सुट्टीत मंडणगडला गेलो होतो। ज्या घरात राहिलो ते छोटेखानी घर आता कोसळायला आले होते। अण्णांचे वय 89 वर्षे। त्या घरात 1972च्या सुमारास 7 वर्षे काढली होती। पडवीत लिहिलेले नाव अजूनही होते। मातीची चूल तीच होती। नंतर कोणी राहिलेच नव्हते। कोकणातलं मातीचं जांभ्या दगडाचं ते छोटंसं घर। त्याच्या मागे परसात आम्ही भाजीपाला लावत होतो। पुढच्या अंगणात झेंडूची आणि टपक्याची झाडे लावायचो। अनेक आठवणी तरळत होत्या। त्यावर खरडायला बसलो। आत्मवृत्त लिहायचे मनात नव्हतेच, कारण तितका मी प्रामाणिक नाही। खरं लिहिलं तर आयुष्यभर दावे चालवत बसायला लागेल। बरं, मी खरडलेलं तुम्ही का वाचावं? मी काही अटकेपार झेंडे लावलेले नाहीत। मी परिपूर्ण वकीलही नाही। पत्रकारिताही अर्धवट केली। अभिमान वाटावा असे काहीही केले नाही। 1000 दगडावर पाय ठेवला। मुशाफुरी कशात केली नाही। सगळेकडे हात मारला आणि तोंड पोळून घेतले। राजकारणात गेलो। खासदारकीचे तिकीट मिळेपर्यंत मजल मारली। सामन्याकरता दिल्ली प्रतिनिधित्व केले। राष्ट्रपतींबरोबर कॉफी पान केले। पंतप्रधान व्हायच्या आदल्या दिवशी सायंकाळी नरसिंहरावांसोबत गप्पा मारल्या। मुंबईत मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्री पदाचा ताबा घेतला तेव्हा बाजूला उभा राहून त्यांना पेढा भरवला। गणेश नाईकांनी पक्ष सोडला तेव्हा त्यांच्या डोळ्यातल्या अगतिकतेच्या भावना वाचल्या। भुजबळांसोबत पक्षातली शेवटची सभा गाजवली। रेडिओवर कॉफी शॉप केले। दूरदर्शनवर चक्रव्यूह केले। कॉलेजला असताना प्रिन्सिपॉलना घेराव घालून उन्हात उभे ठेवले। पुढे त्यांनीच मायाने घर उघडून अभ्यासाला बसवले। एका मोठ्या माणसाला डोळ्यात देखत जाताना प्रथम पाहिले। तो मृत्यू अनुभवला। पक्ष्यांची आवड नसली तरी पक्षी घेतले, पण बंद गाडीत ठेवल्याने ते तडफडून मेले। इमू पक्षी पाळले, पोल्ट्री टाकली, नर्सरी चालवली, विश्रामगृह सुद्धा चालवले। नदी नाल्यात डुंबलो, विहिरीत बुडताना वाचलो, स्वतःचे स्विमिंग पूलमध्ये मस्तीत तरंगलो, झोपडीत पूरग्रस्तांपर्यंत पोचलो, रात्रभर चपात्या भाजून घेतल्या। पोशाखी एनजीओवाले हायवेवर असताना 12 किलोमीटरचे अंतर तोडून खांद्यावर टोप घेऊन डोंगर पायथ्याशी जेवण पोचवले। विटी दांडू खेळलो, लगोरी उडवली, गाडा फिरवला, आंब्याला डोंगळा लावला, शेंगा चोरून पोपटी लावली आणि परदेशी जाऊन कॅसिनोतही पैसे उडवले। कविवर्य सुरेश भटांची दुसरी बाजू सहन केली। शेवटच्या काळात त्यांची खाण्याची वखवक आणि प्रतिभेतला कैफ एकाच वेळी पाहिला। पाडगावकरांचा 60वा वाढदिवस पडक्या पोल्ट्रीत कोंबड्यांच्या सानिध्यात साजरा केला। मोजून 10 डोक्यांसमोर मित्राचा कविता संग्रह प्रसिद्ध होताना हळहळलो। नाना धर्माधिकाऱ्यांच्या 4 लाखांच्या सभेतही लोकांच्या मानसिकतेला हसलो। नारायण राणेंसारख्यांना 2 तास बाहेर ताटकळत ठेवून बाळासाहेबांसोबत गप्पात रंगलो आणि उद्धवजींचे स्वारथ्य करत त्यांच्याशी वादही घातला। तळमळीच्या कार्यकर्त्याचे रक्त ओघळताना पाहून हतबल झालो आणि खुन्याचा बदला घेतल्यानंतर हसत हसत माझ्या घराची झडती घेऊन दिली। वकिलीत नायब तहसीलदारची पायरी झिजवली आणि सुप्रीम कोर्टालाही विनंतीवरून खून खटल्यातील महत्वाचे कागद, फोटो शोधून दिले। सुटणार असे वाटणाऱ्या केसमध्ये जन्मठेपेची शिक्षा घेतली आणि फासावर लटकतील अशा वाईट केसमध्ये आरोपीला जीवापाड मेहनत करून बाहेर काढले। नवऱ्याचा खून झाल्यावर व्रत म्हणून मुलीला जिद्दीने डॉक्टर करणारी प्रतिव्रता वकिलीत पाहिली आणि व्यभिचार रिचवण्यासाठी 7 महिन्यांच्या पोरीचे नरडे दाबणारी वैरीण सुद्धा पाहिली। केवळ पैशातच नाती मोजणारे पक्षकार पाहिले आणि कोर्टात एकमेकांच्या जीवावर उठलेले पण घरी एका ग्लासात पिणारे काका पुतण्या सुद्धा पाहिले। आईची अब्रू वाचवताना खून करून शिक्षेला गेलेला मुलगा पाहिला आणि भाकरीसाठी आईच्या डोक्यात वरवंटा टाकणारा करंटाही पाहिला। घरात होळीच्या दिवशी बाप तहसीलदार असताना मिलोच्या भाकऱ्या खाव्या लागल्या आणि परवडत नाही म्हणून मुंबईत लपत लपत ब्रेबॉर्न स्टेडियमवर 2 रुपयाचा आमलेट पावही खाल्ला। लाखो रुपये असूनही जुने दिवस आठवल्यावर कमरेचा पट्टा मॉलमध्ये खरेदी न करता ठेवून दिला। मुलीच्या शिकवणीसाठी हजारो रुपये फी भरली,
पण स्वतः मात्र शौकत परदेशीच्या मेहरबानीने 12वी झालो. भावाकडे राहिलो. वहिनीचे ममत्व पाहून गैवरलो. ताईचे कुंकू अचानक पुसताना ढसाढसा रडलो आणि आईला व्याधीतून सोडवले म्हणून देवाचे आभार पोडगेपणाने मानले. साहित्य संमेलन भरवले आणि कोपऱ्यातल्या खुर्चीत बसून राजकारणाने त्याचे केलेले हायजॅकही पाहिले. आंबाडीचे बाठा घालून केलेले कालवण भुरकून दाबले आणि 7 स्टार मधली डिश बेचव म्हणत चमचा आडवा ठेवून बाजूला ठेवली. 20-20 वर्षे फुकट केस लढून ऐनवेळी पाठ फिरवणारे गावकरी पाहिले आणि 20 वर्षांनीही आठवडीने वकिलाच्या पाया पडणारे पक्षकार अनुभवले. निवडणुकीत लाखो रुपयांचा व्यवहार सांभाळला. कलेक्टरच्या कानपटात वाजवताना साक्षीदार बनलो आणि अनेक व्हीआयपींच्या मांडीला मांडी लावून बसलो. रोज भेटून आपले कोण परके कोण हे समजू नाही शकलो आणि पहिल्याच भेटीत आपलासा झालेल्या एका समाजसेवकाच्या मृत्यूची बातमी दुसऱ्याच दिवशी पेपरात वाचली. चित्रे काढली, शेती केली, जगभर फिरलो, तरी सकाळची चौलची नारळाची पाती जळल्यावर येणारा सुगंध विसरलो नाही. अपयश गिळले आणि यशही पचवले. लौकिक अर्थाने जीवन जगलो, माणसे वाचायला शिकलो. लिहायचे मनात आल्यावर खरेपणालाच घाबरलो. एका भल्या माणसाने लिहिण्याचा सल्ला दिला म्हणून असे बरगळत सुटलो. जे घडले ते खाज म्हणून छापून घेतले आणि तुमच्या समोर ठेवले. हे आत्मवृत्त अजिबात नाही, अनुभव कथनही नाही. ही तर केवळ नसती उठाठेव, तुम्हाला बुचकळ्यात टाकणारी, तुमच्या आजूबाजूला दिसणाऱ्या एका मुसाफराची ही कहाणी. वाचताना बधीरवाल असा दावा नाही, पण आवडलं तर दुसऱ्याच्या कानावर नक्की घाला, खटकलं तर मला नक्की कळवा, कारण हे सर्व म्हणजेच एक ना धड.